बीडमध्ये सिंदफणा नदीला पूर आल्याच्या नंतर नांदूर हवेलीमधून तब्बल 36 लोकांना कालपासून रेस्क्यू करण्यात आलं आणि आता पिंपळगाव कानडामध्ये 12 लोक अडकून पडले होते, त्यांना देखील रेस्क्यू करण्यात आलंय। माझ्यासोबत आमदार विजयसिंह पंडित जे कालपासून या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आहेत। काय सांगाल, आतापर्यंत किती लोक अडकून पडले होते, किती लोकांना सुखरूप वाचवण्यामध्ये यश आलंय? काल जे काय आहे नांदूर हवेलीमधनं 36 लोक जे काय आहे रेस्क्यू केलेत। आपली टीम होती त्या ठिकाणी आणि आज सकाळपासून जे काय आहे हिंगणी हवेली आणि या परिसरामध्ये जे काही बेट आहेत त्या ठिकाणी काही बाहेरचे मजूर म्हणून आलेले इकडे जे काही आहेत हे सर्वजण उत्तर प्रदेशमधले आहेत, परप्रांतीय आहेत। ते मजूर म्हणून आलेले ते अडकले होते। त्यांना आज जे काय आहे स्थानिक जे माजलगावचे आमचे मच्छीमार आहेत, कार बांधव आहेत, त्यांनी मोठ्या जिकरीनं यांचं या 12 लोकांना रेस्क्यू केलेला आहे। अजून काही बेटं आहेत मध्ये काही ह्याच्यामध्ये सिंदफण्याच्या पात्रात। हा काही अंदाजच नव्हता एवढा मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीनं भयंकर असं अतिवृष्टी वरती होईल। म्हणजे सिंदफण्याचा जिकडून उगम होतो तिकडेही मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि इकडच्या भागामध्ये या सिंदफण्याच्या पट्ट्यामध्ये पाऊस झाल्यानं ही परिस्थिती ही जी उद्भवली आहे ते अचानक झालं। त्याच्यामुळे अजून अनेक लोक जे काय आहेत त्यांना काढणं हे गरजेचं आहे। एनडीआरएफची टीम ही अतिशय सक्रियपणे काम करते, जिल्हा प्रशासन सक्रियपणे काम करते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री जे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अजित दादा या सगळ्या बाबींवर स्वतः लक्ष ठेवून आहेत। माझं त्यांचं एक घंट्याला मला त्यांना मी रिपोर्टिंग करतोय आणि निश्चितच सगळ्यांना कुठेही जीवितहानी होऊ नये ही काळजी आम्ही घेतोय। नक्कीच आता जिल्हा प्रशासन सुद्धा इथं आहे, एनडीआरएफ आहे आणि आर्मी जवान सुद्धा दाखल झालेत। आणखी कुठे अशी परिस्थिती आहे, कुठे लोक अडकून पडल्याची माहिती आहे? नाही, आता काही कुर्ला जो आहे इथून पुढं त्या कुर्ल्याला काही आमचे भिल समाजाची एक वस्ती आहे, ते लोक तिथं अडकून पडलेत। अडचण कुठे येते की महिला असल्यानंतर आणि लहान मुलं असल्यानंतर, आता एकदम छोटे 2-2, 3-3 वर्षाची मुलं असल्यानंतर ते खूप अडचणीचं होतं। त्याच्यामुळं त्यांच्यापर्यंत तात्काळ कारण काय या भागामध्ये पूर्ण लाईटही बंद केलेली आहे, त्याच्यामुळं रात्री त्यांना तिथं ठेवणं हे आमच्या सगळ्यांसाठी खूप चिंतेची बाब असते। त्याच्यामुळं अंधार होण्याच्या पहिले त्यांना रेस्क्यू करतोय। तिकडे आर्मीची टीम आलेली आहे आणि बीड तहसीलदार स्वतः त्यांच्याकडे तिथं जाऊन ते लोक कुर्ला भागामध्ये एक वस्ती आहे त्यांना रेस्क्यू करतील। संख्या वगैरे काय कळली आहे? नाही, तिथं एक 20च्या जवळपास आहेत। तिथं त्यांना सगळ्याला 2-3 लोक जे काही आहेत, शेवटी जनावर आहेत, सगळ्यालाच बाहेर काढू शकत नाही, उंचावर आहे, पण बाकीच्या महिला आणि बाकीचे लोक आम्ही तिथून रेस्क्यू करून काढतोय। नक्कीच धन्यवाद। आपल्यासोबत होते आमदार विजयसिंह पंडित। दुसऱ्या बाजूला या ठिकाणी ज्या लोकांनी खऱ्या अर्थानं या लोकांना 12 लोकांना रेस्क्यू केलं ते माझ्यासोबत मच्छीमार माजलगावचे आहेत। काय सांगाल, काय तुमच्या समोर आव्हानं होती, तुम्ही या संपूर्ण परिस्थितीमध्ये जाऊन त्यांना रेस्क्यू केलं? बीड जिल्ह्यासाठी माझ्याकडून एकच मागणी राहील शासनाला की जे समुद्रामध्ये स्पीड बोट असते जास्तीत जास्त करून 2-3 तरी बोट बीड जिल्ह्यासाठी ह्याने मागणी करून घ्यावा। किती रातचं पण या बोटीला 120-150ची अशी स्पीड असते की जेणेकरून चिल्ले पिल्ल्याचा जीव वाचेल। आणि आम्ही असं कधी रुपये कधी कोणाकोण घेता अर्ध्या रातचा आम्हाला कॉल करा तरी आम्ही हजर असतो। मी परमेश्वर सुभाष गटे। कशा पद्धतीनं तुम्ही कुठल्या माध्यमातून त्यांना रेस्क्यू केलं? तुमच्याकडे तर बोटी नव्हत्या। आमचे जे थर्मोकोल आहे, जे उपजीविका भागवतो आम्ही त्याच्यावर चप्पू म्हणून असं थर्मोकोल आहे, त्याच्यावर आम्ही पूर्णपणे आमचं रेस्क्यू ऑपरेशन सक्सेस करतो आहे कुठं पण भारतात। किती अंतर होतं आता तुम्ही गेलात आणि किती वेळ लागला या लोकांना बाहेर काढायला? अंतर 5 किलोमीटर अंतर होतं। 5 किलोमीटर अंतराने नदीचं पात्र आणि ते नदीचं पात्र जवळपास 3 किलोमीटर अंतर पाणी असं होतं लांब। 5 वेळ म्हणजे आम्ही 11:30ला इथं 12 वाजता पोहोचलो। आता टाइम बघा किती झालाय आणि आता ते पूर्ण आमचं ऑपरेशन सक्सेस झालं। नक्कीच आणखी माझ्यासोबत आणखी एक कार्यकर्ते आहेत शाहिद पटेल म्हणून, जे कालपासून या पुरात अडकलेल्या लोकांना पूर्णपणे मदत करण्यासाठी तत्पर आहेत। रात्रंदिवस ते आपल्याला पाहायला मिळतात। काय सांगाल, काय परिस्थिती तुमच्या परिसरामध्ये? तुम्ही रात्रभर आणि काल दिवसभरही लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत होते? हो, काल आमचे काही 23 लोक एकूण घुसलेले होते। आमदार विजयसिंह पंडित व पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून एनडीआरएफच्या टीमने काल 19 लोक आमचे काढले। ह्या बेटवर आमचे 12 लोक होते, ते आता 12 लोक निघलेले आहेत। आता पलीकड सर्वदे म्हणून एक फॅमिली आहे, ते 9 लोक आहेत। आता एनडीआरएफची टीम व चप्पू ह्या लोकांना घेऊन आम्ही ते लोकांना काढत आहोत। ह्याच्या आधी अशी परिस्थिती कधी झालेली नव्हती।
हे एकदम नदीने रुद्र अवतार घेतलेला आहे. खरंच शेतीची हानी तर झालेलीच आहे, पण माणसाची हानी होऊ नये म्हणून मी असेल, आमचे आमदार असतील, आम्ही कालपासून या फील्डवर काम करीत आहोत. नक्कीच आपल्यासोबत हे सर्व लोक होते ज्यांनी या पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले आणि खऱ्या अर्थाने माजलगावमधील मच्छीमारांनी कुठल्याही प्रकारच्या त्यांच्याकडे बोटी नसताना अगदी चपूच्या माध्यमातून, ज्याला थर्माकोल आपण म्हणतो, त्या थर्माकोलवरती जाऊन तब्बल 3 किलोमीटरचं अंतर पार करून या 12 लोकांना रेस्क्यू केलेलं आहे आणि सध्या ते सर्व लोक सुखरूप आहेत. दुसऱ्या बाजूला आता कुर्ल्यामध्ये देखील रेस्क्यू ऑपरेशन केलं जाणार आहे. त्या ठिकाणी 20 लोक अडकून पडल्याची माहिती सध्या समोर आली आहे. कॅमेरामन हर्षल निकमसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.